नियोजनाचा ढिसाळ कारभार आणि प्रशासकीय अनास्थेमुळे अमळनेर शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून अमळनेर नगरपालिका नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे। हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन न घेतल्यामुळे सध्या तापी नदीपात्रात केवळ 8 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिला आहे। परिणामी ऐन उन्हाळ्यात अमळनेरकरांना तब्बल 10 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। शहरात निर्माण झालेल्या या परिस्थितीवर पालिकेकडून नेहमीचीच रडगाणी गायली जात आहेत। वारंवार पाण्याचा पाईपलाईन फुटणे, वाल्व खराब होणे आणि वीज पुरवठा कमी दाबाने होणे अशी तांत्रिक कारणे पुढे करून पालिका प्रशासन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे। निवडणुकीच्या काळात शहराला 2 दिवसाआड पाणी पुरवठा करू असे आश्वासन माजी आमदार शिरीष चौधरी आणि नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांनी दिले होते। मात्र पालिकेची सत्ता हाती आल्यानंतर हे आश्वासन केवळ कागदावरच राहिले आहे। नगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक आणि पालिका प्रशासन यांच्यात कोणत्याही प्रकारचा सुसंवाद नसल्याचे चित्र आहे। या अंतर्गत वादाचा फटका थेट पाणी पुरवठा विभागाला बसला असून कर्मचाऱ्यांचे आपल्या कर्तव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे। नगराध्यक्षांची हतबलता की जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न, पाणी पुरवठा इतका उशिरा का होतो असा जाब नागरिकांनी विचारल्यास पाणी पुरवठा सभापती आणि नगराध्यक्ष हे दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे सांगून हतबलता व्यक्त करत आहेत। इतर तालुक्यांमध्ये महिन्यातून केवळ 2 दिवस पाणी पुरवठा केला जातो, त्यापेक्षा आपली परिस्थिती बरी आहे असे अजब तर्क लावून नगराध्यक्ष आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप आता नागरिक करीत आहेत। शहराला पाणी पुरवठा करण्यात अपयशी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांना जनता अवघ्या काही दिवसातच कंटाळली आहे। थोर समाजसेवक साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गुरुवारी दिनांक 11 स्मारक परिसरातील रस्त्याची श्रमदानातून डागडुजी करण्यात आली। साने गुरुजींनी दिलेला श्रम प्रतिष्ठेचा विचार प्रत्यक्ष कृतीत आणत नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अरविंद सराफ यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले। या परिसरातील मुख्य रस्ता खराब झाल्याने शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। ही समस्या लोकसहभागातून सोडवण्यासाठी गुरुवारी पहाटे 6 वाजल्यापासूनच नागरिक रस्त्यावर उतरले। श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजवणे, मुरुम टाकणे आणि रस्ता समतल करण्याचे काम करण्यात आले। या मोहिमेत खानदेशातील श्रमसंस्कार छावण्यांमधील तरुण, विविध संस्थांचे प्रतिनिधी, स्वादिष्ट उद्योग समूहाचे निलेश पाटील, अमेय मुंदडा, डॉक्टर विकास हरताळकर, नगरसेवक अनिल महाजन, माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्यासह डॉक्टर, वकील आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। गुरुजींच्या विचारांना कृतीची जोड देत नागरिकांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण पेश केले। भविष्यातही असे लोकहिताचे उपक्रम राबवण्याचा संकल्प प्रतिष्ठानने यावेळी व्यक्त केला आहे। अमळनेर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना शासनाच्या नियमांविरोधात जाऊन भर उन्हात पाठ्यपुस्तकांची हमाली करावी लागत आहे। प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या मनमानी आणि नियोजन शून्य कारभारामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। शासन निर्णयानुसार पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तालुका प्रशासनाची आहे। मात्र प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखांवर जबाबदारी ढकलून मुख्याध्यापकांना मंगरुळ येथील शाळेतून पुस्तके नेण्याचे तोंडी आदेश दिले आहेत। सदर वाहतूक खर्चासाठी कोणतीही आगाऊ रक्कम न मिळाल्याने शिक्षकांना स्वतःच्या खिशातून 500 ते 1000 रुपये देऊन खाजगी वाहनांनी पुस्तके वाहून न्यावी लागत आहेत। काही शिक्षक तर अक्षरशः डोक्यावर पुस्तकांचे गठ्ठे वाहताना दिसत आहेत। समग्र शिक्षा व PM श्री अंतर्गत इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात। शाळा सुरू होण्यापूर्वी अमळनेर शिक्षण विभागाला पुस्तके प्राप्त झाली आहेत, ते 15 जून पूर्वी शाळा स्तरावर पोहोचवण्यासाठी शिक्षण विभागाची धडपड सुरू आहे। मात्र त्यासाठी स्वतंत्र वाहतूकदार नियुक्त न करता शिक्षकांच्या डोक्यावर पुस्तकांचा थप्पी ठेवून रवाना केले जात आहे। याबाबत प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांनी बोलताना सांगितले की ती जबाबदारी खरं तर केंद्र प्रमुखांची आहे। मी तसे लेखी आदेश दिले आहेत,
तर जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी निलेश पाटील यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील असे सांगितले। जळगाव जिल्हा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निपक्ष व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे। या अनुषंगाने गुरुवारी दिनांक 11 सकाळी 11 वाजता निवडणूक निरीक्षक अशोक काकडे यांनी अमळनेर तहसील कार्यालयाला भेट देऊन मतदान केंद्रासह विविध निवडणूक व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला। 18 जून रोजी होणाऱ्या मतदानासाठी तहसीलदारांचे दालन हे मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले असून या ठिकाणी अमळनेर व चोपडा तालुक्यातील एकूण 76 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदान सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान पार पडणार आहे। निरीक्षक अशोक काकडे यांनी मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील मूलभूत सुविधांची तपासणी केली। मतदान केंद्रावर अखंडित वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, इंटरनेट व दळणवळण सुविधा तसेच वीज खंडित झाल्यास पर्यायी विद्युत व्यवस्था बॅकअप उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। तसेच मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच प्रत्येक अधिकाऱ्याने आपली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडावी असे निर्देश निरीक्षकांनी दिले। यावेळी उपविभागीय अधिकारी जळगाव विनय कुमार गोसावी, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश निकम, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अमळनेर व चोपडा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, भरारी पथकांचे अधिकारी व कर्मचारी तसेच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते। निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, मतदान शांततापूर्ण वातावरणात पार पडावे आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे 100% पालन व्हावे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले। अमळनेर तालुक्यात बुधवारी 10 जून रोजी एकाच दिवशी 3 वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या। यामध्ये दोधवद हिंगोने येथे लागलेली आग रात्री उशिरापर्यंत धुमसत असल्याने अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली। तालुक्यातील दोधवद हिंगोने येथील गावठाण भागात दुपारी 3 वाजता ही घटना घडली। सुके गवत आणि झाडी झुडपांमुळे वाऱ्याच्या वेगाने आग पसरली। घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे व अग्निशमन प्रमुख गणेश गोसावी यांनी तात्काळ पथक रवाना केले। विद्युत डीपी, मोटारी आणि पाईप्समुळे अडथळा येत असल्याने मोठ्या गाडीतून लहान गाडीत पाणी भरून आग विझवण्याचे काम सुरू होते। फारुख शेख, दिनेश भिराडे, सत्येन संदांशू यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भयानक उष्णतेचा सामना करत रात्री 9:30 पर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। दुसऱ्या घटनेत बंगाली फाईल भागातील हॉटेल चिन्मयच्या मागे भूषण पाटील यांच्या उसाच्या शेताला आग लागली। तर तिसऱ्या घटनेत रात्री 9 वाजण्याच्या सुमारास प्रताप मिल जवळील एका गोदामाच्या शेडला आग लागली। अग्निशमन दलाच्या आनंद झिंबल आणि भिकन पठाण यांनी प्रसंगावधान राखत या दोन्ही ठिकाणच्या आगी वेळीच आटोक्यात आणल्या। एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेत परमपूज्य साने गुरुजी यांची 76वी पुण्यतिथी निमित्ताने माल्यार्पण, प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापिका S.S. सूर्यवंशी, पर्यवेक्षक S.P. वाघ, शिक्षक लिपिक, शिक्षकेतर प्रतिनिधी उपस्थित होते। शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्नावरती भाष्य करणारा आणि सामाजिक संदेश देणारा देऊळ बंद 2 चित्रपट राज्यासह संपूर्ण देश विदेशातील प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवत आहे। प्रदर्शनाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 50 कोटींहून अधिक व्यवसाय केल्याची माहिती आयोजकांनी दिली। चित्रपटाचे निर्माते कैलास बापू वाणी
आणि दिग्दर्शक प्रवीण तराठे यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीम सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून या निमित्ताने 12 जून रोजी पहिला शो दुपारी 12 ते 3 च्या वेळी अमळनेर येथील SS सिनेप्लेक्स हॉटेल मिडटाऊन येथे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। चित्रपटातून मिळणारे उत्पन्न आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय निर्माते कैलास बापू वाणी यांनी घेतला असून या उपक्रमाचे स्वागत होत आहे। मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव जागृती हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे। अमळनेरकर स्वामी भक्त, चित्रपट प्रेमी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चित्रपटास प्रतिसाद व सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन लाड शाखीय वाणी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष नितीनजी भदाने व संचालक मंडळ व SS सिनेप्लेक्सचे सरजू शेठ गोखलानी, स्वामी समर्थ केंद्राचे डॉक्टर अमोल पाटील यांनी केले आहे। श्री स्वामी समर्थ सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित कैलासवाणी पुणे यांनी जो चित्रपट काढलेला आहे देऊळबंद 2 यांनी ज्येष्ठांपासून तर लहानांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात अधिराज्य निर्माण केलेले असा आपला सामाजिक, धार्मिक आणि संस्काररहित चित्रपट म्हणजेच देऊळबंद। या देऊळबंद चित्रपटाचे निर्माते कैलासजी वाणी आपल्या अमळनेर शहरात दिनांक 12 जून 2026 वार शुक्रवारी रोजी तंबोली टाकीज इथे येत आहेत। तरी सर्व भाविक भक्तांनी आजच आपले स्थान बुकिंग करून घ्यावे। श्री स्वामी समर्थ। ST बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पोत चोरणाऱ्या दोघा महिलांना अवघ्या 2 तासात पोलिसांनी मालेगाव येथून अटक केली आहे। कल्पनाबाई अशोक शिंपी, वय वर्षे 65, राहणार शिरूड, ही महिला 9 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अमळनेर बस स्थानकावरून शिरूडला जाण्यासाठी मुक्ती बसमध्ये चढत होती। बसमध्ये चढताना गर्दी असल्याने ओढाताण होत होती। कसे तरी महिला बसमध्ये चढली आणि तिला तिच्या गळ्यातील 15,000 रुपये किमतीची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत गायब झाल्याचे समजले। महिलेने बसमध्ये आणि खाली उतरून शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला। पोत मिळून आली नाही म्हणून महिलेने पोलिसात तक्रार केली। फिर्याद दाखल होत नाही त्याच्या आधीच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तातडीने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, प्रशांत पाटील, सूर्यकांत साळुंखे, उज्ज्वल कुमार म्हस्के, नितीन कापडणे, उज्ज्वल पाटील, नितीन मनोरे या पथकाला चोरट्यांचा शोध घ्यायला पाठवले। पोलिसांनी बस स्थानक आणि बाहेरील CCTV फुटेज तपासले असता त्यांना 2 संशयित महिला बसजवळ आणि बाहेर रिक्षामध्ये बसताना आढळून आल्या। पोलिसांनी तातडीने रिक्षाचा पाठलाग केला। मालेगावजवळ या रिक्षाला महिलांसह पकडण्यात आले। शारदा सुनील कसबे, वय वर्षे 35 व माया श्रावण कांबळे, वय वर्षे 55, राहणार एकविरा माता मंदिराजवळ धुळे, हल्ली मुक्काम पवन नगर, 40 गाव रोड, धुळे असे त्या महिलांचे नाव आहे। या महिलांनी चोरी करण्यासाठी भाड्याने रिक्षा केली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली। चोरीनंतर अवघ्या 2 तासातच पोलिसांनी आरोपी पकडून आणल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे।